नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाची आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली। नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या हिमगौरी अडके यांना बिनविरोधपणे महापौर पदावर विराजमान करण्यात आले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आणि स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला महापौर करण्याचा एकूणच सभागृहांनी निर्णय घेतला। तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप विरुद्ध शिंदे यांची शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले दोन पक्ष सत्ता स्थापन करताना एकत्र आल्याचे पाहायला मिळाले। शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौर पद देण्याचा निर्णय घेण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली। त्या चर्चेनंतर युतीमधील मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला। महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेच्या उमेदवाराने माघार घेतली, तर महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मच्छिंद्र सानप यांनी माघार घेऊन शिंदे सेनेचे विलास शिंदे यांना उपमहापौर करण्याचा मार्ग मोकळा करून दिला। आगामी कुंभमेळा काळामध्ये उत्तम काम करण्यासाठी महापालिकेत उत्तम आणि स्थायी सत्ता असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून भाजप आणि शिंदे गट शिवसेनेने सत्ता स्थापन करून महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवताना निवडणुकीत एकमेकांचा विरोध बाजूला ठेवला आहे। सबका विकास सबका विश्वास आणि ह्या धर्तीवरती आपण आज बघता की हा निर्णय जो पार्टीने घेतला आहे त्याचा आम्ही सन्मान केला आहे। आमचे उपमहापौर पदाचे जे उमेदवार होते मच्छिंद्रजी सानप यांनी पार्टी लाईननुसार एकनिष्ठ राहून उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले सन्माननीय उपमहापौर विलासजी शिंदे इथे विराजमान आहे। हीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे। एवढं मी सांगते, निश्चितपणे ह्या पदावर बसल्यानंतर महापौर आणि उपमहापौर हे सांगली आणि पूर्ण सभागृह एकत्रितरित्या काम करणार आहे। आज सभागृहात ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एकच ध्यास सगळ्यांनी घेतला आहे, तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास 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 आणि ह्यासाठी सगळे प्रयास करणार आहेत। हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतला आहे। तुम्ही बघितला की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गरिमा राखली गेली। जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर गेलो, त्यांना विनंती केली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर 122 हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी ह्या सभागृहात पाठवलेले असतात आणि ह्या धर्तीवरती कुंभमेळ्यासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत। त्याचबरोबर आमचे जे कुंभमंत्री आहेत सगळ्यांचे गिरीश भाऊ महाजन तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांनी एकदा ठरवलं, ते अक्षरशः तळ ठोकून होते इथे, जोपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचं बारीक लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांसाठी आणि नाशिकच्या विकासाचा सगळा आराखडा तयार ठेवलेला आहे।